नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या वतीने महापालिका मुख्यालयाच्या गेटवर धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं. आयुक्त अश्विनी भिडे यांची अनेकदा भेट मागूनही वेळ देण्यात आली नाही असा आरोप संघटनेने केलाय. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयुक्तांची भेट मागितली होती. मात्र भेट नाकारल्याने कार्यकर्ते संतप्त झाले असून आयुक्तांनी तातडीने भेट द्यावी या मागणीसाठी गेट क्रमांक 1 वर आंदोलन करण्यात येते. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. मुंबई महानगरपालिकेच्या समोर कामगार संघटनेचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट मागितली होती. मात्र ती भेट कार्यकर्ते मोठा आक्रमक झालेले आहे. सर्व आंदोलनासाठी बसलेले या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आपण बसलेले आहे आणि त्यानंतर कुठेतरी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. या ठिकाणी पालिकेचा हे मुख्य प्रवेश क्रमांक गेट क्रमांक 1 आहे आणि या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी आंदोलनाला बसले होते आणि त्यानंतर कुठेतरी या सर्व आंदोलकांना महापालिका आणि त्यांच्या विरोधात कुठेतरी आंदोलनामध्ये कुठेतरी पाहायला मिळत आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहायला मिळत आहे काय नेमकं मागणी होती आणि तुम्ही जे प्रकाश आंबेडकरांची भेट मागितली होती मात्र ती भेट कुठेतरी देण्यात आलेली आहे. विषय आहे की आम्ही तुमच्या हातामध्ये जे पत्र आहेत हे पत्र कामगारांच्या प्रश्नासाठी आम्ही सातत्याने महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त महोदय श्रीमती अश्विनी भिडे यांची बैठक पहिली 15 मेला आम्ही मागितली. त्यावेळेस त्यांनी बिझी असल्याचं कारण मागवलं आणि आम्ही बिझी असल्यामुळे आम्ही भेट नाकारली. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये एक भेट मागितली. ती सुद्धा भेट त्यांनी मेट्रोच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे ती नाकारली. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही 17 तारखेची बैठक मागितली. त्यांनी ती बैठक नाकारून 24 तारीख आजची बैठक दिली आणि दुपारी 12 वाजता पुन्हा एकदा ती भेट नाकारण्याचं काम त्यांनी केलं. आमचा मूळचा प्रश्न मोटर लोडर हा कामगार 7 ते 8 हजार कामगार आहे, त्याचं स्थलांतरण केलं जात आहे. लाडपाग्याचा निर्णय लागल्याच्या नंतर वारसा हक्काच्या नोकरीसाठीचा करार झाला होता. तो करार हे पारित करत नाही. त्याच्यामध्ये नेहमी कुठल्या ना कुठल्या खामिया काढून तो पुढे ढकलण्याचं काम हे करतायत. त्याच्यानंतर 240 दिवस ज्या कामगारांनी सतत काम केलेलं आहे त्यांना त्यांच्या लागलेल्या दिनांकापासून त्यांचे देयक देण्यात यावे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत ज्या कामगारांनी त्याचे सर्व्हिस मधले 25 वर्ष पूर्ण केलेले आहेत त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेमधून त्यांना मोफत घर देण्यात यावं. या प्रमुख मागण्या याच्या व्यतिरिक्त पीटीकेसच्या संदर्भातल्या मागण्या इथे भ्रष्टाचारी कामगार अधिकारी पीटीकेस संदर्भात लाख रुपये मागतायत, ज्यांचे पीटीकेस प्रलंबित आहेत. अशा अनेक मागण्यांसाठी तुम्हाला सांगतो टायगर शिळपाटा पोलीस स्टेशन मध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा प्रायव्हेट कामगार कॉन्ट्रॅक्ट कामगारांच्या याच्यामध्ये दाखल झालेला आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा हे कुठल्याही पद्धतीचं आम्हाला मदत करत नाही आणि मॅडम सातत्याने बैठक नाकारतायत. त्यामुळे आम्ही आजची बैठक सुद्धा त्यांनी 12 वाजता नाकारली आणि बाळासाहेबांचा हा अपमान आहे. बाळासाहेब आंबेडकर हे एक मोठं नाव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई म्युनिसिपल कामगार संघाची 1937 साली स्थापना केली. पहिली मान्यता प्राप्त युनियन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली आणि त्या युनियनला सातत्याने हे लोक चाल ढकल करून त्यांची बैठक नाकारतायत. काय कारण आहे? या मॅडमला जर काम करायचं नसेल, हे कामगार ज्यावेळेस काम करतात म्हणून महानगरपालिका चालते. जर त्या कामगारांचं जर यांना भलं करायचं नाही, यांचं वाटोळं करायचंय तर ह्या कशाला बसतायत? टाळं लावून घरी बसावं, मेट्रोचं काम करावं, त्या ठिकाणी रेव्हेन्यू चांगला मिळतोय, तिकडे जाऊन काम करावं. तुम्ही इथं कशाला बसता? आमची मागणी हेच होती की तुम्ही बाळासाहेबांना बैठक का नाकारताय? आणि आता जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने कामगार जमा झाला तेव्हा बोलतात या आम्ही तुमच्याशी भेट द्यायला तयार आहे. याला लाज वाटायला पाहिजे. ज्या कामगारांच्या जीवावर तुम्ही आयुक्त आहात आणि त्याच कामगारांचा उद्या तुम्ही पोट बंद करताय, त्यांचं प्रायव्हेटायझेशन करताय. मात्र प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारण्यात आली, ह्यामागचं कारण काय नेमकं त्यांना सांगितलेलं आहे आणि वारंवार ही भेट का प्रशासनाच्या वतीने टाळण्यात येत आहे?
बाळासाहेबांच्या प्रश्नांना हे उत्तर देऊ शकत नाहीयेत. हे त्यांची मला वाटतं तेवढी कुवत नाहीये बाळासाहेबांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची. त्यामुळे ते कोणतं काम सांगून, मंत्री महोदयांचे काम सांगून, कधी मेट्रोचं काम सांगून, भाजपचा इथे विधायक बसलाय त्याच्यासाठी त्यांना भेट द्यायला वेळ आहे. बाळासाहेब एवढं मोठं लेगेसी असणारं नाव आहे, त्यांना भेट ना करतायत. कारण बाळासाहेबांना फेस करण्याची ताकद आयुक्तांमध्ये नाहीये. कारण जे प्रश्न आम्ही विचारतोय हे जेन्युइन प्रश्न आहेत. या जेन्युइन प्रश्नासाठी हे सगळे कामगार आलेत. आता तुम्ही बघू शकता, वरती जा, तिथे भाजपचे आमदार खासदार बसतात, त्यांना बैठक देत आहेत त्या, परंतु आम्हाला देत नाही. आता प्रकाश आंबेडकर ह्या ठिकाणी येणार आहेत की तुम्ही, कारण त्या ठिकाणी आता हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आज त्यांना महोदयांना कळायला पाहिजे, त्या जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन असं चालू ठेवू. आणि त्यांनी सन्मानजनक बाळासाहेबांना वेळ द्यावी आणि त्याच वेळेस बाळासाहेब येतील. बाळासाहेब या ठिकाणी आता येणार आहे की नाही, आणि या मागण्या सातत्याने तुम्ही हे करत आहे की किती कर्मचारी साधारणतः या किती कर्मचारी यापासून दुर्लक्ष झालेले आहेत? 8,000 कर्मचारी प्रभावित होणार आहेत. 8,000 कर्मचारी या ठिकाणी प्रभावित होणार आहेत. आणि त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर आताही राजगृहावर आहेत. त्यांना जर भेट दिली असती तर बाळासाहेब स्वतः या ठिकाणी येत होते. आज सकाळी ते पुण्यावरून इथे आलेले आहेत भेटीसाठी. परंतु जर भेट नाकारत असतील तर बाळासाहेबांनी इथं काय यावं? पण साधारणतः पोलीस प्रशासनाकडे तुम्हाला काय बोलण्यात आलं? पोलीस प्रशासनाने तुम्हाला काय सांगितलं? पोलीस प्रशासन असं सांगतंय की आम्ही तुमची भेट घालून देतो, परंतु आम्हाला आता त्यांची भेट नको. त्या जर खाली येऊन आमदारांचा फेस करत असतील तर आम्ही बोलू शकतो. कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत. जिथपर्यंत आयुक्तांची भेट होत नाही तिथपर्यंत आम्ही सोडणार नाही. अन्यथा महापालिकेचं हे जे आंदोलन आहे हे सुरू करणार. मात्र आंदोलन मुंबई.